गरज त्याची निभवण्यासाठी, त्याची गरज भागवण्यासाठी जे काही आपण त्याला पूरक आणखीन माहिती देतो किंवा पूरक आणखीन त्याला विविध अध्यापन पद्धती किंवा पूरक साहित्य त्याच्यासाठी पुरवत असतो की जेणेकरून तो आता 100% पर्यंत जावा, हे ज्याला आपण किमान अध्ययन क्षमता त्याच्यामध्ये निर्माण व्हावी. आणि ही जी किमान अध्ययन क्षमता त्याच्यामध्ये निर्माण व्हावी, हे जेव्हा एक शिक्षकाचं ध्येय असतं, शिक्षकाचं ध्येय पूर्ण व्हावं असं त्याला आपण म्हणत असतो. आणि म्हणून युनिट प्लॅनिंगचे जे टूल आहे त्याच्यामध्ये या 5ही गोष्टी आपल्याला इन्व्हॉल्व करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यामध्ये कंटेंट आहे, लर्निंग एक्सपिरियन्सेस, रिसोर्सेस, असेसमेंट आणि फाउंडेशन. आता हे सगळं समजल्यानंतर आपण पुन्हा घटक नियोजनाकडे जातो आहोत. हे जे घटक नियोजन आहे ते घटक नियोजन कसं करायचं, आता त्याचं कोष्टक आपल्याला कसं तयार करावं लागेल किंवा एक घटक नियोजनाचा आराखडा कसा तयार करावा लागेल, हा आराखडा तयार करण्यासाठी शिक्षक म्हणून मला काय काय आवश्यक आहे विचारा. कोण? राधिका नाथे, काय विचारायचंय? राधिका, हॅलो, कोणाला काही विचारायचंय? आवाज येतोय माझा? हो मॅम, आवाज राधिका, काही विचारायचंय? हा, एकता मौर्य, काय विचारायचं? हॅलो, बोला. कंटिन्यू करू? यस मॅम. हो मॅम, कंटिन्यू करू. जे घटक नियोजन जे आहे त्या घटक नियोजनामध्ये माझी स्लाइड्स दिसते ना सगळ्यांना? जे स्लाइड शेअर करते घटक नियोजन जे आहे ते घटक नियोजनाचा आराखडा आपल्याला इथे करावा लागतो. आता हा आराखडा तयार करण्यासाठी कोणकोणत्या बाबी आवश्यक आहे ते आपण शिक्षकाला आधीच समजून घेणं गरजेचं आहे. आता घटकातील आशयाचं विश्लेषण, जो कोणता घटक मी नियोजनासाठी घेते आहे किंवा घेतो आहे त्या घटकामध्ये आशय काय आहे. कारण आतापर्यंत जे मी सांगते की कंटेंट तेवढाच महत्वाचा आहे, पण त्या कंटेंटचं विश्लेषण तुम्हाला आता इथे करावं लागेल. आपण पुढे त्याचं विश्लेषण करूया पुढे. नंतर आहे की घटकातील आशयाचं विश्लेषण करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यानंतर क्षमता आहे, उद्दिष्ट आहे आणि मूल्य आहे, यांचं सुद्धा विश्लेषण तुम्हाला करावं लागेल. कारण या घटकातील आशयातून कोणकोणत्या क्षमता विद्यार्थ्यांमध्ये येणं अपेक्षित आहे, कोणती उद्दिष्ट जी आहे ती उद्दिष्ट साध्य होणं अपेक्षित आहे, किंवा मूल्य जी आहेत ती मूल्य या घटकातून कोणती विद्यार्थ्यांमध्ये यायला पाहिजे, कोणत्या मूल्यांचा विकास व्हायला पाहिजे, हे सुद्धा आधीच शिक्षकाला तिथे ठरवावं लागतं. आणि म्हणून घटकातील आशयाचं विश्लेषण करत असताना या गोष्टी गृहीत धरणं किंवा या गोष्टी लक्षात घेऊनच शिक्षकाला त्या घटकाचं आशय विश्लेषण हे करावं लागतं. घटक नियोजन करत असताना आणखीनही काही गोष्टी आपल्याला तिथे माहिती करून घ्याव्या लागतात. आधार प्रणालीच्या मी आतापर्यंत शब्दप्रयोग तुम्हाला वापरलेले आहेत की विविध अध्यापन पद्धती कोणकोणत्या आहेत, विविध अध्यापनाची प्रतिमानं कोणकोणती आहेत, विविध अध्यापनाची सूत्रे काय आहेत, विविध अध्यापनाचे नियम कोणकोणते आहेत. तर ह्या ज्या काही आधार प्रणाली आहेत या आधार प्रणाली सुद्धा शिक्षकांना माहिती होणं अत्यंत गरजेचं असतं. म्हणजे जो कंटेंट आहे तो कंटेंट विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मला कोणती अध्यापन पद्धती वापरावी लागेल, म्हणजे माझी उद्दिष्ट साध्य होतील, माझ्या क्षमता साध्य होतील, किंवा मी जे काही मूल्य ठरवलेलं आहे ते मूल्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल, या दृष्टीने आधार प्रणालीची निश्चिती सुद्धा घटक नियोजन करत असताना शिक्षकाला माहिती असणं गरजेचं असतं. आधार प्रणाली निश्चित केली, आधार प्रणाली निश्चित केल्यानंतर त्या विशिष्ट आधार प्रणालीच्या द्वारे
कोणते अध्ययन अनुभव आपल्याला विद्यार्थ्यांना द्यायचे आहेत हे पण शिक्षकांनी आधीच तिथे निश्चित करावे लागतात. अध्ययन अनुभव दिल्यानंतर अध्ययन निष्पत्ती, लर्निंग एक्सपिरियन्सेस जे आहेत ते लर्निंग एक्सपिरियन्सेस आपण शेअर केलेले आहेत, विद्यार्थ्यांना शिकवलेले आहेत, विद्यार्थ्यांना समोर आपण आपला मुद्दा, आपला कंटेंट आपण किंवा आपला घटक आपण मांडलेला आहे. आता आपल्याला यायचं आहे की आउटपुट मला काय मिळणार आहे, अध्ययन निष्पत्ती काय मिळणार आहे, लर्निंग आउटपुट माझं काय आहे. तर ते आउटपुट बघत असताना सुद्धा क्षमता, उद्दिष्ट, मूल्य जे मी इथे ठरवलेले आहे माझ्या त्या आराखड्यामध्ये, ती मूल्य, ती क्षमता, ती उद्दिष्ट, त्याचं विधान मला इथे अध्ययन निष्पत्तीमध्ये लिहावं लागतं. आणि म्हणून अध्ययन निष्पत्ती मध्ये लिहित असताना एक विधानात्मक जे आहे स्टेटमेंट, ज्याला आपण एम ऑफ ऑब्जेक्टिव्ह अँड स्टेटमेंट ज्याला आपण जुन्या आराखड्यामध्ये म्हणत होतो, ती इथे आपल्याला अध्ययन निष्पत्ती घेणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे अध्ययनार्थींनी हे शिकल्यानंतर त्यांच्यामध्ये कोणता बदल होणं गरजेचं आहे हे आपल्याला विधानाच्या स्वरूपात तिथे लिहावं लागतं. त्याला आपण अध्ययन निष्पत्ती असं म्हणत असतो. नंतर आहे घटक नियोजनाचा आराखडा. आता आपण पुढे जाऊया की घटक नियोजनाच्या आराखड्यामध्ये ज्या काही मी या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याचं जर आपल्याला आणखीन विश्लेषण जर हवं असेल तर आपण अध्ययन निष्पत्तीच्या संदर्भात मी तुम्हाला मगाशी सांगितलेलं आहे की अध्ययन निष्पत्ती जर मला एखादा विषय मी शिकवते, इथे एक उदाहरण मी घेतलेलं आहे की एक शेकडेवारी जी आहे गणितामधली, ती शेकडेवारी मला शिकवायची आहे. ही शेकडेवारी शिकवत असताना मी शेकडेवारी शिकवते, हा गणिताचा भाग आहे, आणि गणिताची शेकडेवारी शिकवत असताना मी एक उदाहरण विद्यार्थ्यांसमोर मांडलं की ज्याला आपण काय म्हणूया की ज्याला आपण म्हणतो आहोत एक विज्ञानाचा भाग मी घेतला तिथे की शेकडेवारी मी शिकवतीये, पण मी त्यांच्या समोर मांडते की आपण जी एक आपलं जे वातावरण आहे किंवा आपल्या आजूबाजूला जी हवा आहे त्या हवेमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रमाणात जे वायू असतात ते वायू त्या प्रमाणात ते वायू असतात, ते अस्तित्वात असतात. तर त्या वायूचं प्रमाण काय असतं, आणि हे जे वायूचं प्रमाण आज जे आहे की ऑक्सिजन आहे, CO2 आहे किंवा आणखी हायड्रोजन आहे, हे जे सगळं प्रमाण आहे, कारण जो अत्यंत महत्वाचा जो वायू मनुष्याला लागत असतो किंवा मनुष्य प्राणी जो जीवन जगतो आहे प्राणवायू, हा ऑक्सिजन जर वायू कमी झाला आपल्या वातावरणातला, त्याची जर शेकडेवारी टक्केवारी जर कमी झाली तर काय होईल. अशा पद्धतीने जर मी विद्यार्थ्यांसमोर शेकडेवारी हा मुद्दा एक उदाहरण देऊन जर मी सांगते आहे आणि त्यांना सांगते की एक ठीक आहे, हे जे सगळं आहे की ऑक्सिजन आता कमी होत आहे, मग ऑक्सिजन वाढवण्यासाठी आपण काय काय करायला पाहिजे, त्याची टक्केवारी आपण कशी वाढवायला पाहिजे. शिकवते मी गणितातला शेकडेवारी, पण एक उदाहरण देऊन जर मी विद्यार्थ्यांमध्ये ते समोर मांडलं तर आपल्या असं लक्षात येईल की आपल्या वातावरणाविषयीची एक जाणीव जागृती आपण विद्यार्थ्यांमध्ये तिथे करू शकू. आणि मग एक जो काही गाभा घटक असेल किंवा जो काही आपल्याला मूल्य असेल ते मूल्य सुद्धा आपण त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या समोर मांडू शकतो. आता हे जे काही जीवन कौशल्य आहेत त्या कंटेंट थ्रू, कारण आपले अध्ययन निष्पत्तीच मुळात जीवन कौशल्य, त्याच्यानंतर गाभाभूत घटक विद्यार्थी शिकतो तर आहेच, पण ही जी काही 10 गाभाभूत घटक आपल्याला सांगितलेले आहे, मला असं वाटतं काल त्याच्यावरती राठोड सरांनी तुम्हाला लेक्चर पण घेतलं असेल की 10 गाभाभूत घटक किंवा 10 जीवन कौशल्य जी आहेत, ती 10 जीवन कौशल्य ही जी हिडन स्किल्स आहेत किंवा ही जी जीवन जगण्यासाठीची एक गुप्त ज्या काही बाबी आहेत, या सुद्धा आपल्या प्रत्येक कंटेंटच्या अध्यापनातून विद्यार्थ्यांपर्यंत येणं अत्यंत गरजेचं असतं. आणि म्हणून हे जे काही 10 गाभा घटक आहेत, हे 10 गाभा घटक जर आपण विद्यार्थ्यांच्या समोर मांडलेत, 10 गाभाभूत घटक आहेत, ज्याच्यामध्ये भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास आहे, भारतीय संविधानात्मक जबाबदारी आहे,
राष्ट्रीय अस्मिता जोपासण्यासाठी आवश्यक आशय, भारताचा सामायिक सांस्कृतिक वारसा, समानता, लोकशाही व धर्मनिरपेक्षता, स्त्री पुरुष समानता, पर्यावरणाचं रक्षण, सामाजिक अडसरांचं निर्मूलन, लहान कुटुंबाचा आदर्श आणि वैज्ञानिक मनोभावाची रुजवणूक. ही जी 10 गाभा घटक आहे, ही 10 गाभा घटक शिक्षकांच्या, ज्याला मी तर म्हणते की त्यांना ती पाहावी लागायला नको की कोणते गाभा घटक आहे. माझ्या या कंटेंट मधनं, या गाभा घटकातून मी कोणती विद्यार्थ्यांच्या समोर आणणार आहे ह्याचा त्याला विचार करायला नको. जसं एक डॉक्टर असतो, डॉक्टरच्या समोर जेव्हा पेशंट जातो, तर डॉक्टरच्या समोर पेशंट गेल्यावरती तिथे डॉक्टर समोर पुस्तक घेऊन उघडत नाही की आता या पेशंटला जर खोकला असेल किंवा या पेशंटला जर हा गंभीर आजार झाला असेल तर आता मला काय करायला पाहिजे, तो नंतर तिथे पुस्तक तो ओपन करत नाही. तर त्याच्या माइंडमध्ये, त्याच्या बुद्धीमध्ये, त्याच्या मनामध्ये जो कोणता पेशंट त्याच्या समोर येतो त्या पेशंटला जे काही एक ज्याला आपण काय म्हणतो की इलनेस असेल किंवा जे काही त्याचा प्रॉब्लेम असेल, जे काही त्याची समस्या असेल, ती समस्या निराकरण करण्यासाठी तो पटकन चिठ्ठी लिहितो आणि त्याच्यासमोर तो देत असतो. त्याच पद्धतीने जे कंटेंट तुम्हाला विद्यार्थ्यांसमोर आणायचं आहे ते कंटेंट विद्यार्थ्यांसमोर आणण्यासाठी हे 10 गाभा घटकातून आपल्याला कोणता एक घटक विद्यार्थ्यांच्या समोर आणायचा आहे याची एक जाणीव, याची एक ज्याला आपण म्हणतो की एक अवेअरनेस शिक्षकांमध्ये असणं गरजेचं आहे. जसं मी मगाशी उदाहरण तुम्हाला दिलेलं होतं, गणितातलं शेकडेवारी मी शिकवते आणि या शेकडेवारी शिकवत असतानाच एक पूरक उदाहरण म्हणून मी विद्यार्थ्यांना सांगते की हवेतील वातावरणच्या, त्या हवेतील वातावरणामध्ये इतके टक्के ऑक्सिजन आहे, इतके टक्के कार्बन डायऑक्साईड आहे किंवा हायड्रोजन आहे, हे सगळं आहे. आणि मग ऑक्सिजनची आता कमतरता होती आहे, सगळं कार्बन डायऑक्साईड वाढतो आहे आणि ही ऑक्सिजनची कमतरता आपल्याला वाढवायची आहे. त्यासाठी काय करायला पाहिजे, त्यासाठी काय करायला पाहिजे असं जेव्हा आपण एक प्रश्न विद्यार्थ्यांना समोर उपस्थित करतो तेव्हा त्यांच्या असं लक्षात येतं की अरे आपल्याला पर्यावरणाचं रक्षण सुद्धा करायचं आहे. बरोबर हो की नाही? हो मॅडम. हो मॅडम. आणि म्हणून गणित जरी मी शिकवत असेल तरी ती गणित शिकवत असताना एक पर्यावरण रक्षणाची ही जी हिडन बाजू आहे, हे जे हिडन मूल्य आहे, हे जे हिडन गावाभूत घटक आहे, हे हिडन गावाभूत घटक सुद्धा आपल्याला विद्यार्थ्यांच्या समोर आणणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मग आपण घटक नियोजन तयार करत असताना जेव्हा शेकडेवारी हा घटक घेतो तेव्हा शेकडेवारी हा घटक घेत असताना गावाभूत घटक जेव्हा मला लिहायचा असतो तेव्हा मी तिथे पटकन लिहू शकते पर्यावरणाचं रक्षण. पण हे करण्यासाठी मला तिथे विचार करावा लागतो. आलं लक्षात? आणि म्हणून जे 10 गावाभूत घटक आहे ते 10 गावाभूत घटक विद्यार्थ्यांच्या पुस्तकात नको. जे 10 गावाभूत घटक आहे ते पुस्तकामध्ये नको, तर ते शिक्षकांच्या मनामध्ये, शिक्षकांच्या बुद्धीमध्ये, शिक्षकांच्या काय म्हणतात अवेअरनेस मध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून मग पटकन मला सांगता आलं पाहिजे की हे मी शिकवत आहे, हे शिकवत असताना मला हे उदाहरण द्यायचं आहे, ह्याच्यासाठी मला नियोजन करायचं आहे. आले लक्षात? आणि म्हणून हे नियोजन करत असताना या सगळ्या बाजू शिक्षकांनी गृहीत धरणं, सगळ्या बाजू शिक्षकांना समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. तर 10 गावाभूत घटक जे आहे, स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास, इतिहासामध्ये याचा आपण खूप सारा वापर करू शकतो. संविधानात्मक जबाबदाऱ्या हा सुद्धा आपण इतिहास किंवा कुठल्याही मराठीमध्ये. आणि असं नाही की मी हा विषय शिकवत आहे, हा विषय शिकवत असताना मला सांस्कृतिक वारसा कसा जपता येईल, नाही. हा विषय शिकवत असताना सुद्धा मला सांस्कृतिक वारसा जपता आला पाहिजे. त्याला आपण काय म्हणतो की जे मूल्य आहे ते मूल्य मला समोर नेता आली पाहिजे. समानता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करता आली पाहिजे. लोकशाही, धर्मनिरपेक्षता सुद्धा मला विद्यार्थ्यांच्या समोर मांडता आली पाहिजे. स्त्री पुरुष समानता ज्याला आपण म्हणतो की एखादं जर मी उदाहरण विद्यार्थ्यांच्या समोर घेतलं गणिताचं, नफा तोटा किंवा एक लोकसंख्याच्या दृष्टिकोनातून जर मी उदाहरण घेत असेल तर मला पटकन त्याच्यामध्ये
स्त्री आणि पुरुष असं भाग न घेता आपण पुढे त्याचं घेऊया उदाहरण. तर त्या दृष्टीने मला या सगळ्या 10 गावाभूत घटक जे आहेत ते 10 गावाभूत घटक अन्य विद्यार्थ्यांच्या समोर अत्यंत महत्वाचं आहे. त्याच्यानंतर जीवन कौशल्य जे आहे ते जीवन कौशल्य सांगितलेच आहे की जीवन कौशल्य म्हणजे काय, तर स्वची जाणीव, समानाभूती, समस्या निराकरण, निर्णय क्षमता, परिणामकारक संप्रेषण, व्यक्ती व्यक्तीमधील सहसंबंध, सर्जनशील आणि चिकित्सक विचार, सर्जनशील विचार, चिकित्सक विचार, भावनांचं समायोजन हा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे. आणि आजच्या काळामध्ये ताणतणावाचं समायोजन हा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे. बोला एकता आहे मला ते कळून नाही राहिलं. हॅलो, काय प्रॉब्लेम झालेला आहे? माझी स्लाइड दिसते का? हॅलो, नाही मॅम. नाही मॅम. नाही मॅम. एकट्याला मी समोर केलंय ना. आता दिसत आहे मॅडम. दिसत आहे मॅम. दिसत आहे. हो, एकता मोर्याचा काय प्रॉब्लेम आहे? आता दिसत आहे मॅम. पण इथे मला दिसत नाहीये ना. अरे स्टार्ट बाबा. दिसते का स्लाइड, दिसते का? हो मॅम. हो मॅम दिसत आहे ना. हो मॅम. अरे राम, काय ते एकता मोर्यानी ना काय, मग तिला मी हे केलं तर प्रॉब्लेम असा झालाय की माझी स्लाइड जी आहे ना त्यांना अनपिन करावं लागेल मॅडम. अनपिन करावं लागेल त्यांना. अनपिन नाही जमत आहे मला आता. ते माझी स्लाइड कुठे गेली आता? स्लाइड दिसत आहे मॅम इकडे आता. आम्हाला दिसत आहे स्लाइड. बरं ठीक आहे, दिसत आहे तुम्हाला? हो 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 मॅडम दिसत आहे. हो मॅम. त्याच्यानंतर पुढे जाऊया आपण. आता ही जी मी तुम्हाला गाभा घटक आणि हे जे काही तुम्हाला मी सांगितलंय नियोजन करण्याच्या आधी, कारण गाभा घटक हे आता तुम्हाला माहिती झालेले आहेत, जीवन कौशल्य तुम्हाला आता माहिती झालेली आहे. आता तुम्हाला काय करायचंय की एक घटक नियोजनासाठी तुम्हाला कंटेंट तिथे घ्यायचंय. आता हा कंटेंट घेत असताना पुस्तक जेव्हा तुम्ही उघडता, ही स्लाइड तुम्हाला दिसते माझी? हो दिसत आहे मॅम. हो मॅम. मॅम अस्पष्ट दिसत आहे, ब्लर होत आहे. हो ना, काय खरं समजून नाही राहिलं. एकदा तो प्रॉब्लेम झाला की ठीक आहे, जाऊ दे. तर याच्यामध्ये मी तुम्हाला सांगते की तुम्ही जेव्हा कुठलंही एखादं पुस्तक उघडता, ओपन करता, ते पुस्तक उघडत असताना जी काही त्याच्यामध्ये एक अध्ययन अध्यापन प्रक्रिया दिलेली असते आणि दुसऱ्या साईडला अध्ययन निष्पत्ती दिलेली असते. जी मी तुम्हाला अध्ययन निष्पत्ती, लर्निंग आउटकम्स जे अत्यंत शिक्षकांसाठी अत्यंत महत्वाचा जो भाग आहे तो भाग म्हणजे तुमची अध्ययन निष्पत्ती. आणि ही जी काही अध्ययन निष्पत्ती आहे, ही अध्ययन निष्पत्ती तुमच्या पुस्तकाच्या एक फ्रंट पेजवरती एका बाजूला लर्निंग एक्सपिरियन्सेस ज्याला आपण म्हणतो, अध्ययन अध्यापन प्रक्रिया, आणि दुसऱ्या बाजूला लिहिलेलं असतं अध्ययन निष्पत्ती. आता प्रत्येक विषयामध्ये अध्ययन अध्यापन प्रक्रिया ज्या असतात त्या अध्ययन अध्यापन प्रक्रिया दिलेल्या असतात. आणि अध्ययन अध्यापन प्रक्रियेनुसार जेव्हा आपण विद्यार्थ्यांना तो आशय समोर मांडत असतो तेव्हा अध्ययन निष्पत्ती जी असते ती अध्ययन निष्पत्ती आपली तिथे साध्य होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि अध्ययन निष्पत्तीचे नाही, त्याला मी काही करू शकत नाही. स्लाइड थोडीशी तुम्ही पुस्तकांमधनं बघाल, म्हणजे तुम्ही जेव्हा पुस्तकं बघाल
तुमच्याकडे जर विषयांची पुस्तकं असतील 8वी 9वीची, तर ते पुस्तकं सुद्धा तुम्हाला समोर घेता येतील. म्हणजे हे 8वीच्या पुस्तकातलं आहे. हो, मला मान्य आहे की स्लाइड माझी स्पष्ट नाहीये. ठीक आहे, कारण ही जी आहे मी फोटो काढून त्याच्यामध्ये टाकलेली आहे, म्हणून ती तुम्हाला स्पष्ट दिसत नाहीये. आलं लक्षात? तर हे सांगायचं तात्पर्य काय आहे की तुम्ही पुस्तक जे आहे त्या पुस्तकामध्ये अध्ययन निष्पत्ती आणि अध्ययन अध्यापन प्रक्रिया ज्या आहे त्या अध्ययन अध्यापन प्रक्रिया तुम्ही तिथे बघू शकता. आणि ही अध्ययन अध्यापन प्रक्रिया केल्यानंतर कोणती अध्ययन निष्पत्ती तिथे आपल्याला साध्य करायचे हे सुद्धा तिथे दिलेलं असतं. आणि अध्ययन निष्पत्तीचं एक विधान तिथे दिलेलं असतं. म्हणजे अध्ययनार्थी काय करू शकेल तिथे दिलेलं असतं की अध्ययनार्थी जर इतिहासाचं पुस्तक तुम्ही जर समोर घेतलं तर अध्ययनार्थी 1857च्या उठाणाची कारणे सांगू शकेल, किंवा अध्ययनार्थी भारताच्या नकाशातील स्वातंत्र्य लढा कुठे झाला याचं स्थान दर्शवू शकेल. म्हणजे हे जे काही तिथे दिलेलं असतं, ही जी काही अध्ययन निष्पत्ती तिथे दिलेली असते, ही अध्ययन निष्पत्ती कुठल्या कंटेंट मध्ये येते आहे हे सुद्धा शिक्षकांनी आधीच थोडंसं समजून घेणं गरजेचं असतं. आणि मग त्या दृष्टीने आपली उद्दिष्ट ठरवायची असतात. समजून घ्या मला काय सांगायचंय की ही जी अध्ययन निष्पत्ती आहे, जर मी ते म्हणेन की विद्यार्थी इतिहासाच्या पुस्तकामध्ये जर तुम्ही एक अध्ययन निष्पत्ती वाचली की विद्यार्थी 1857च्या उठावाची कारणे सांगू शकेल, असं तिथे एक विधान दिलेले अध्ययन निष्पत्तीमध्ये. आता या अध्ययन निष्पत्तीचं विधान मी वाचलं आहे आणि मी 1857चा लढा जो आहे तो 1857चा लढा विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी घेतलेला आहे. आणि माझ्या घटकामध्ये मी तो नमूद केला आहे की हा घटक मी माझ्या घटक नियोजनामध्ये आणणार आहे. आणि हा घटक माझ्या घटक नियोजनामध्ये आणत असताना मला आता तिथे जी काही अध्ययन निष्पत्ती आहे, अध्ययन निष्पत्ती सुद्धा मला तिथे लिहावी लागेल की 1857च्या उठावाची जी काही कारणं आहे ती कारणं विद्यार्थी सांगतोय किंवा तो अध्ययनार्थी सांगतो. असं जेव्हा मी तिथे घटक नियोजनामध्ये लिहिते तेव्हा 1857च्या उठावाची कारणं या अध्ययन निष्पत्तीमध्ये जे लिहिलेलं आहे ती अध्ययन निष्पत्ती माझी आता साध्य होईल असं तिथे मला गृहीत धरावं लागतं. आणि मग ते साध्य करण्यासाठी मग माझं टीचिंग लर्निंग एक्सपिरियन्स तिथे सुरू होतं की मला आता अध्ययन अध्यापन प्रक्रिया कशा प्रकारची करावी लागेल हे सुद्धा मला घटक नियोजनामध्ये आता लिहावं लागेल. की मग 1857च्या उठावाची कारणं जी आहेत ती उठावाची कारणं विद्यार्थ्यांना समजण्यासाठी मी आता आधार प्रणाली कोणती वापरू शकेल, मी आता अध्ययन अनुभव त्यांना कशा प्रकारे देऊ शकेल ते सुद्धा आपल्याला घटक नियोजनामध्ये तिथे नमूद करावं लागतं. आणि म्हणून 1857च्या उठावाची कारणं सांगण्यासाठी जर मी तिथे आधार प्रणाली म्हणून लिहिलंय की शिक्षक जो आहे तो चार्ट्स तयार करून विद्यार्थ्यांसमोर आणतो आणि चर्चा पद्धतीने किंवा एक ज्याला आपण म्हणतोय की विद्यार्थ्यांना एक ग्रुप्स तयार करून किंवा चर्चा अध्यापन पद्धती जी आहे डिस्कशन मेथड जी आहे त्या मेथडनी 1857च्या उठावाची कारणं शोधून काढण्यासाठी तिथे एक कृती देतो आहे वर्गामध्ये. आणि म्हणून ही जी कृती तिथे शिक्षक देतो आहे ही कृती म्हणजे माझी आधार प्रणाली तिथे असेल. म्हणजेच मला आधार प्रणालीमध्ये लिहावं लागेल की एक चर्चा पद्धती मी तिथे वापरते आणि एक चार्ट्स मी विद्यार्थ्यांच्या समोर मांडली आहे, ही झाली माझी आता तिथे आधार प्रणाली. आणि मग ही आधार प्रणाली वापरून शिक्षक आपल्या घटकामध्ये त्याचं नियोजन करणार आहे. आणि मग साध्य काय करणार आहे तर 1857च्या उठावाची कारण काय आहे ही कारणं विद्यार्थी अध्ययनार्थी किंवा विद्यार्थी सांगतोय असं मला तिथे अध्ययन निष्पत्तीमध्ये लिहावं लागेल. त्याच्यामध्ये आता गाभा घटक काय तर हा जो गाभा घटक आहे इथे आपण मग असे बघितलेला आहे. कुठला गाभा घटक येऊ शकेल त्याच्यामध्ये आता सांगा मला, कोणी सांगू शकेल? भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास. हा, भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास हा गाभा घटक मला आता तिथे त्या घटकाच्या समोर लिहावं लागेल. जीवन कौशल्य कुठलं सांगता येईल? जीवन कौशल्य कुठलं सांगता येईल सांगा?
जीवन कौशल्य कोणकोणते आहेत? जीवन कौशल्य कोणकोणते आहेत? पुन्हा मी तुमच्या समोर स्लाइड आणलेली आहे, दिसते? स्वची जाणीव, समानाभूती, समानानुभूती जी आहे, समस्या निराकरण, निर्णय क्षमता, परिणामकारक संप्रेषण, व्यक्ती व्यक्तीमध्ये सहसंबंध, सर्जनशील विचार, चिकित्सक विचार, भावनांचं समायोजन, ताणतणावाचं समायोजन, ही सगळी जीवन कौशल्य. आता या जीवन कौशल्यातून 1857च्या उठावाचे कारण जेव्हा इथे शिक्षक घटकामध्ये त्याचं नियोजन करतो आहे, ते नियोजन करत असताना यापैकी कोणतं जीवन कौशल्य त्याला तिथे आणता येईल? समस्या निराकरण. समस्या निराकरण. समस्या निराकरण. हा, ठीक आहे. समस्या निराकरण तुम्ही कसं करणार? जीवनामध्ये जे पण प्रॉब्लेम येतील त्यांच्या पुढे चालून, तर त्यांना योग्य निर्णय घेण्यासाठी परिस्थितीचा. बरोबर आहे. म्हणजे मग आता घटक नियोजनामध्ये समस्या निराकरण जर मी लिहिलं असेल, बरोबर आहे की नाही, पण जेव्हा मी तो घटक विद्यार्थ्यांसमोर मांडणार आहे तेव्हा मला त्या दृष्टीने तयारी आता करावी लागेल. नुसतं असं नाही, लिहूनच ठेवलेलं असं नाही, बरोबर आहे, नुसतं लिहून ठेवून चालणार नाही. तर मला आता त्या दृष्टीने एक शिक्षक म्हणून मला तयारी करावी लागेल. जर मी समस्या निराकरण तिथे जीवन कौशल्य लिहिलेलं असेल, तर हे समस्या निराकरण जीवन कौशल्य मला आता 1857च्या लढ्याशी कसं त्याला कनेक्ट करता येईल हे पण शिक्षकाला तिथे विचार करावा लागेल, आणि ते सुद्धा मला तिथे नमूद करावं लागेल. हे उदाहरणार्थ अशा जर काही 1857च्या उठावाची जी काही कारण आहेत, कारण त्याचं जे काही कारण झालं असेल इतिहासामध्ये, ती कारण विद्यार्थी जेव्हा समजून घेतो, स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास तो समजून घेतो, एक गावाभूत घटक त्याला माहिती झालेला आहे. आणि दुसरं म्हणजे एक कुठलीही समस्या आपल्या समोर जर निर्माण झाली असेल जीवन जगत असताना, जेव्हा विद्यार्थी संघर्ष करतो, तो संघर्ष समाप्त जर करायचा असेल तर तो संघर्ष समाप्त करण्यासाठी मला ती समस्या कशी सोडवावी ह्याच्यावरती विचार करावा लागेल. आणि तो विचार करत असताना नुसताच विचार करून चालणार नाही, तर मला एक वैज्ञानिक दृष्टिकोन सुद्धा तिथे जपावा लागेल, आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करून त्या समस्येचं मला निराकरण करावं लागेल. म्हणजे आता मला चिकित्सक विचार, समस्या निराकरण, दुसरी गोष्ट समस्या जर निर्माण होत असेल तर हिडन जे काही जीवन कौशल्य आहे, ताणतणावाचं समायोजन, हे सुद्धा मला गावाभूत घटक, मूल्य घटक विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणं गरजेचं आहे. कारण मी जेव्हा डिस्कशन त्यांना देते आहे, ग्रुप तिथे करते आहे, तेव्हा जो तणाव त्यांच्यामध्ये असतो तो तणाव सुद्धा नाहीसा झाला पाहिजे, या दृष्टीने सुद्धा मला प्रयत्न करून त्या विद्यार्थ्यांमध्ये ते आणावं लागेल. इथे 1857 स्वातंत्र्य संग्राम जो आहे हा तुमच्या इतिहासाच्या पुस्तकातला एक कंटेंट आहे, आणि हा कंटेंट शिकवत असताना या सगळ्या गोष्टींचा विचार घटक नियोजन करत असताना शिक्षकांना करणं अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे. आता या घटकातील आशयाचं विश्लेषण जे मी मगाशी तुम्हाला उदाहरण दिलं होतं, एक गणितामधली शेकडेवारी, पर्यावरण, आणि दुसरं जर गणितामधलं आणखीनही जर तुम्हाला काही समजलेलं नसेल तर जेव्हा स्त्री पुरुषांची संख्या आणि त्यांनी केलेलं काम ह्याच्यामध्ये तफावत न ठेवता विद्यार्थ्यांनी मजुरी संबंधीचे जे काही प्रश्न आहेत ते विद्यार्थ्यांनी सोडवावे असं जर वाटत असेल तर त्या दृष्टीने उदाहरणं विद्यार्थ्यांच्या समोर तुम्हाला मांडता येतील. त्याच्यामधून आपण स्त्री पुरुष संबंध या गावाभूत घटकाची जाणीव विद्यार्थ्यांना तुम्हाला देता येईल. नंतर आहे आपलं अध्ययन अनुभव. तुम्हाला मी सांगितलेलं आहे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामधल्या ज्या कृती आहेत त्या एक ज्याला आपण काय म्हणतो त्या दृढ होण्यासाठी, त्या दृढोच्चर होण्यासाठी, किंवा तो जो संबंध आहे शिक्षक विद्यार्थ्यांचा, हा शिक्षक विद्यार्थ्यांचा संबंध ज्याला आपण काय म्हणतो रॅपोर्ट जो आहे तो रॅपोर्ट निर्माण होण्यासाठी शिक्षकांनी त्या पद्धतीचे अध्ययन अनुभव विद्यार्थ्यांना देणं अत्यंत गरजेचं असतं. आणि शेवटचा टप्पा जो आहे तो म्हणजे घटक नियोजनाचा आराखडा. आता हा जो काही घटक नियोजनाचा आराखडा आहे, हा घटक नियोजनाचा आराखडा दिसतोय का तुम्हाला स्क्रीन मध्ये? दिसतोय ना? नाही मॅडम. हो मॅम. नाही दिसत आहे? नाही. नो मॅम.
दिसत आहे मॅडम. दिसत आहे मॅम. मॅडम दिसत आहे मॅडम. मला दिसत आहे. मॅम तुम्ही दिसत नाही आहे मॅम. तुम्हाला स्लाइड दिसेल. दिसत आहे मॅम slide. दिसत नाही आहे मॅडम. काय कसं कोणाला दिसतंय कोणाला दिसत नाहीये असं कसं झालं? मॅम एकदा ज्यांनी मी- unpin केलं ना दिसत आहे त्यांना मॅम. दिसत आहे. नाही दिसत आहे मॅडम. स्क्रीन शेअरिंग बंद आहे ना मॅडम, दिसत नाहीये ना. स्क्रीन शेअरिंग बंद आहे, आम्हाला दिसतंय मॅडम. दिसत स्क्रीन नाहीये. शेअरिंग बंद आहे. दिसत बरं, आहे मी मॅडम. एकदा स्टॉप शेअरिंग करून पुन्हा शेअर करते. ठीक आहे, स्टॉप Okay, शेअरिंग ma'am. करून पुन्हा शेअर करते. 1-2 मिनिटं फक्त थांबा. हे तसंच येत आहे. एकता मोरेच येत. हा, आता येत आहे. एक मिनिट. आता दिसतंय मॅम. परत तसंच येऊन राहिलं. हे काय प्रॉब्लेम होऊन राहिला? दिसत आहे, ma'am. आता दिसतंय सगळ्यांना? येस मॅम. एकता Yes, मोरे ma'am. Yes, येऊन ma'am. राहिला तिथे. एकता मोरेच येऊन राहिलं माझ्या डोळ्यासमोर. हा घटक नियोजनाचा आराखडा दिसला आपल्याला, कारण हा महत्वाचा आराखडा आहे म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना विचारते. सगळ्यांना दिसतोय ना? हा मॅडम दिसत आहे. येस मॅम. दिसतोय. आता हा जो घटक नियोजनाचा आराखडा आहे तुम्ही तुमच्या वहीमध्ये जर काढला तर तुमच्यासाठी तो म्हणजे जो असेल तो घटक नियोजन आराखडा अत्यंत महत्वाचा आराखडा आहे आणि तुम्हाला घटक नियोजन याच्यानुसार करता येईल. आता याच्यामध्ये पहिला जो मुद्दा आहे तो आहे घटक. दिसतंय ना? येस मॅम. दुसरा आहे क्लिअर नाही. आता दिसतोय? हॅलो. हो मॅडम. हो मॅडम, हो हो. मॅडम आता हा जो घटक नियोजन आराखडा आहे हा घटक नियोजनाचा आराखडा तुम्ही पुन्हा बघा व्यवस्थित. घटक आहे पहिला, दुसरा आहे उपघटक, तिसरा जो इथे कॉलम दिलेला आहे तो आहे तासिका, त्याच्यानंतर चौथा जो कॉलम आहे तो आहे उद्दिष्ट आणि अध्ययन निष्पत्ती. मी एकत्र घेतलेली आहे. जुन्या आराखड्यामध्ये उद्दिष्ट आणि स्पष्टीकरण हा भाग होता. आपण इथे स्पष्टीकरण हा भाग न घेता अध्ययन निष्पत्ती हा असा भाग तिथे घेतो आहोत. त्याच्यानंतर मी घेतलेलं आहे जीवन कौशल्य, नंतर आहे इथे गाभा घटक, नंतर आहे आधार प्रणाली उपक्रम शैक्षणिक साहित्य, आणि नंतर हा जो आहे पुढे अध्ययन अनुभव. आणि अध्ययन अनुभवामध्ये मी 2 भाग केलेले आहे, शैक्षणिक अनुभव, शिक्षक कृती आणि विद्यार्थी कृती, आणि शेवटचा जो कॉलम आहे तो आहे मूल्यमापनाचा. दिसतोय सगळ्यांना? हॅलो हॅलो. आराखडा तुम्ही तुमच्या वहीवर काढून घ्या. आराखडा तुम्ही तुमच्या वहीवर काढून घ्या म्हणजे तुम्हाला आराखडा तुम्हाला होमवर्क करता येईल. पुस्तकं जर तुमच्याजवळ असतील तर तुम्हाला होमवर्क करता येईल. आणि मग आपण घटक नियोजन कोणी कोणी तयार केलेलं आहे आणि त्या घटकांच्या आधारावर आपल्याला घटक चाचणी कशी तयार करायची हे आपण उद्या बघणार आहोत. आता हा जो घटक आहे या घटकामध्ये तुम्हाला दिसत असेल की मी लिहिलेलं आहे प्रकरण 1, प्रकरण 2, प्रकरण 3, प्रकरण 4. मग अशी मी तुम्हाला सांगितलं की एक मराठीमध्ये धडे असतात, त्याच्यानंतर इतिहास, भूगोल, गणित किंवा आणखीन ज्याला आपण म्हणतोय जे काही विषय असतील तुमचे त्या विषयांमध्ये साधारणतः प्रकरण दिलेले असतात. आता एक घटक जो असतो तो घटक एक 3 ते 4 तासिकांचा आपल्याला तिथे घ्यावा लागतो. एक घटक असे एक उपघटक. आता याच्या आधी तुम्ही पाठ नियोजन शिकलेलं असाल की पाठ नियोजन ते असतं एका पाठाचं किंवा एका तासिकेचं, बरोबर आहे. आता या तासिकेमध्ये आपण जर 3 तासिका घेतल्यात त्या 3 तासिका म्हणजे आपला एक घटक तिथे होतोय किंवा एक धडा आहे. एका धड्यावरती मी 3 तासिका घेतल्यात तर 3 तासिका म्हणजे तुमचं एक तिथे प्रकरण संपलं.
दुसरं जे प्रकरण आहे किंवा दुसरा जो धडा आहे त्या धड्यावरती मी 2 तासिका घेतलेल्या आहेत. आणि तिसरा जो धडा असेल किंवा जे काही प्रकरण असेल त्याच्यावर मला 4 तासिका लागतात. आता या 3 तासिका, 2 तासिका, 4 तासिका आणि चौथ्यासाठी मी लिहिलेले 1च तासिका. आता इथे ह्या ज्या तासिका मी इथे नमूद करते आहे, ह्या तासिका कशा पद्धतीने मला नमूद कराव्या लागतील हे तुम्हाला तुमच्या त्या धड्यामध्ये किंवा तुमच्या त्या प्रकरणामध्ये जी काही कंटेंट दिलेलं आहे त्या कंटेंटमध्ये तुम्हाला अध्ययन निष्पत्ती काय द्यायची आहे किंवा तुम्ही त्या अध्ययन निष्पत्तीवरून तुम्हाला कोणती उद्दिष्ट साध्य करायचे ते लक्षात तुम्हाला तिथे घ्यावं लागेल. समजा मला असं वाटतंय की विद्यार्थ्यांनी ज्याला आपण काय म्हणतोय की डायग्राम वरून एक डायग्राम काढून आकृतीचं स्पष्टीकरण द्यावं असं एका प्रकरणामध्ये दिलेलं आहे. या दुसऱ्या प्रकरणामध्ये समजा दिलेलं आहे, तर मी तिथे 2 तासिकातच माझा धडा आटपू शकेल का किंवा ते प्रकरण आटपू शकेल का? तर नाही, कारण आकृती काढणे हे स्किल एक त्यांना पहिले शिकवावं लागेल. दुसरं, त्या आकृती कशी नामनिर्देशित करायची किंवा नामनिर्देशित केल्यानंतर त्याचं स्पष्टीकरण कसं करायचं ह्याच्यामध्ये एक तर 2-3 उद्दिष्ट आपण एकत्रित केलेले. म्हणजे एकतर ती आकृती काढणे ते झालं कौशल्य, ती अध्ययन निष्पत्ती, विद्यार्थी जे काही कुठलं कंटेंट असेल त्या कंटेंटवर आधारित आकृती काढतो, कौशल्य झालं. त्या आकृतीला नामनिर्देशित करतो, त्याला माहिती असेल तर, किंवा नामनिर्देशित आकृती तयार करतो. हे एक मोठं उद्दिष्ट आपल्या समोर येत आहे. आणि नंतर मग त्याचं एक्सप्लेनेशन पण तो करतोय, त्याच्यावरती तो विविध उदाहरणं पण देतोय किंवा मला त्यांनी द्यावं असं एक शिक्षक म्हणून मला अपेक्षित आहे. आणि म्हणून तिथे हे जे काही आपण अध्ययन निष्पत्ती लिहिलेली आहे की अध्ययन निष्पत्ती आकृती काढतो, त्याला नामनिर्देशित करतो व त्याचं स्पष्टीकरण देतो, असं जेव्हा मी तिथे अध्ययन निष्पत्ती लिहिते तेव्हा माझी साधारणतः 2 किंवा 3 उद्दिष्ट मला साध्य करायची असतात. आणि म्हणून ही जी उद्दिष्ट मला साध्य करायची आहेत ही उद्दिष्ट साध्य करण्यासाठी साधारणतः मला जास्त तासिका लागतात. आणि म्हणून घटक नियोजन करत असताना कंटेंट काय दिलेलं आहे त्या कंटेंटवर फोकस करून मला कोणती उद्दिष्ट साध्य करायची आहेत किंवा कोणती अध्ययन निष्पत्ती विद्यार्थ्यांकडनं अध्ययनार्थ्यांकडनं साध्य होणं अपेक्षित आहे हे पहिले बघावं लागतं. आणि त्याच्यानुसार मला त्याला तासिका द्याव्या लागतात. आणि म्हणून मी इथे उपघटक जे लिहिलेले आहे अ आ इ याला 3 तासिका, अ आ ला इथे 2 तासिका घेतलेल्या आहेत. इथे 2च उपघटक आहेत, 2 तासिका दिलेल्या आहे. अ आ इ इथे 4 तासिका दिलेल्या आहेत आणि इथे 1च तासिका मी तिथे दिलेली आहे. हा चौथं प्रकरण खूप मोठं आहे. चौथं प्रकरण हे खूप मोठं आहे. एक उदाहरण सांगते, हे चौथं प्रकरण हे खूप मोठं आहे. पण ते प्रकरण जरी मोठं असलं तर त्यांच्यामध्ये कंटेंट जे आहे ते कंटेंट फक्त एक ज्याला आपण काय म्हणतो माहिती दर्शक कंटेंट आहे की विद्यार्थ्यांना हेही माहिती होणं अपेक्षित आहे. असं जर तिथे अध्ययन निष्पत्ती दिलेली असेल तर मला ते फक्त त्याच्या ज्ञानापर्यंतच नेणं अपेक्षित आहे. आणि म्हणून माहिती जी काही आपण त्यांना विद्यार्थ्यांना देणार असतो ती माहिती देणं एवढंच जर माझं उद्दिष्ट असेल तर मी फक्त ज्ञानापर्यंतच विद्यार्थ्यांना नेणार आहे. आणि म्हणून अध्ययन निष्पत्तीसाठी जी काही मी तासिका तिथे घेतलेली आहे ती फक्त 1च तासिका मी तिथे घेतलेली आहे. आणि उद्दिष्ट मी साध्य करणार आहे फक्त ज्ञानाचं. आणि कंटेंट जरी जास्त असेल, एक 4 पेजेसचं जरी कंटेंट असेल तरी फक्त मला ते 1 तासिकेत तिथे संपवता येणार आहे. आणि म्हणून इथे उद्दिष्ट खालचं आहे, निम्न आहे, अध्ययन निष्पत्ती फक्त माहिती दर्शक आहे. आणि चौथं प्रकरण जरी मोठं असलं तरी मी त्याचं 1च उपघटक त्याचा तयार केलेला आहे, तो म्हणजे जो काय असेल तो. आणि म्हणून मी तिथे फक्त 1 तासिका देते. ह्या माझ्या तासिका ठरवून झालेल्या आहेत. एकूण तासिका मला लागलेल्या आहेत 4 प्रकरण शिकवण्यासाठी 10.
10 तासिका मला लागलेल्या आहेत. आणि म्हणून या 10 तासिकांचं एक घटक नियोजन मला आता तिथे तयार करायचं आहे. हे तिथे लक्षात घेणं अत्यंत गरजेचं. 1 तासिका पाठ नियोजन, एकापेक्षा जास्त तासिका घटक नियोजन, किंवा हे सगळे जे आहेत 4, ही 4ही प्रकरण एकाच, मगाशी मी जेव्हा घटकाची व्याख्या केलेली आहे, हे 4ही प्रकरण जे आहेत हे 4ही प्रकरण एकाच, ज्याला आपण काय म्हणतोय की एकच जिनसी वरती क्षेत्रफळ आहे. पहिल्या प्रकरणामध्ये वर्तुळाचं क्षेत्रफळ आहे, दुसऱ्या प्रकरणामध्ये चौकोनाचं क्षेत्रफळ आहे, तिसऱ्या प्रकरणामध्ये काय म्हणतात त्याला त्रिकोणाचं क्षेत्रफळ सांगितलेलं आहे, आणि चौथ्या प्रकरणामध्ये बहुभुजाकृतीचं क्षेत्रफळ दिलेलं आहे. आता इथे क्षेत्रफळ हा माझा एक प्रमुख फोकस झाला. आणि हे जे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही मी घटक इथे प्रकरण घेतलेले आहे, ते संपूर्ण प्रकरण एकजिनसी असल्यामुळे मी ते एका घटकात इन्व्हॉल्व केलेले आहे. आणि हा घटक शिकवण्यासाठी मला टोटल 10 तासिका तिथे लागणार आहे. लक्षात आलं सगळ्यांच्या इथपर्यंत? हॅलो. येस मॅम. येस मॅम. आणि म्हणून मी इथे 4 जरी प्रकरण घेतले, ते 4 प्रकरण शिकवण्यासाठी मला पहिलं प्रकरण शिकवण्यासाठी 3 तासिका, दुसरं प्रकरण शिकवण्यासाठी 2, तिसरं 4 आणि चौथं 1. आणि मग मी ते उपघटक जे लिहिलेले आहे, घटकांचं रूपांतर जे उपघटकामध्ये केलेलं आहे, त्या प्रकरण A मध्ये 3 उपघटक, दुसऱ्या उपकरणामध्ये 2, तिसऱ्यामध्ये 4 आणि चौथ्यामध्ये 1च उपघटक घेतलेले आहे. आणि उद्दिष्ट व अध्ययन निष्पत्ती जी आहे ती उद्दिष्ट व अध्ययन निष्पत्ती तुमच्या त्या पुस्तकाच्या समोर जे दिलेलं असतं त्याच्यावरून तुम्हाला शोधून काढायची. हे काय अध्ययन निष्पत्ती दिलेली आहे त्याच्यामध्ये, आणि त्या अध्ययन निष्पत्तीवर मला कोणतं उद्दिष्ट आता फोकस करायचंय किंवा कोणतं उद्दिष्ट मला निश्चित करायचं, जे मी आता तुम्हाला सांगितलं. तसं मी मगाशी उदाहरण तुम्हाला दिलं की 1857चा उठाव 8व्या वर्गाचं प्रकरण आहे. आलं लक्षात? आता हे जे प्रकरण आहे, हे प्रकरण शिकवत असताना जे मी तुम्हाला मगाशी उदाहरण दिलेलं आहे की जी अध्ययन निष्पत्ती आहे ते तो कारण सगळं सांगतोय, विद्यार्थी सगळे कारण त्याला देतोय. आता कारणे देणे हे उपयोजनात्मक भाग आहे, आणि म्हणून त्याला कारण देता आली पाहिजे. आणि कारण देता आली पाहिजे जर ते तिसऱ्या प्रकरणामध्ये जर तो भाग असेल, आणि या उपघटकामध्ये जर तो भाग असेल, या घटक शिकवायलाच मला जर 2 तास लागत असतील, तर मी इथे अ ला 2, आ ला 1, ई ला 1 आणि या ई ला 1 अशा पद्धतीने मी तिथे तासिका पुन्हा याच्या उपघटकाच्या तासिका तिथे इन्व्हॉल्व करू शकते. पण साधारणतः आपण या पद्धतीने ते घेत असतो. उद्दिष्ट अध्ययन निष्पत्ती, ज्ञान आकलन उपयोजन कौशल्य जी काही तुमची उद्दिष्ट आहेत, ते उद्दिष्ट अध्ययन निष्पत्तीच्या आधारावर तुम्हाला तयार करायचे. कोणती अध्ययन निष्पत्ती आहे, ते अध्ययन निष्पत्तीसाठी कोणतं उद्दिष्ट मला तिथे आणायचं आहे. जीवन कौशल्य सुद्धा मी तुम्हाला सांगितलेली आहे. जी 10 जीवन कौशल्य आहे, त्या घटकामधून कोणतं जीवन कौशल्य मला तिथे आणायचं आहे, ते जीवन कौशल्य मला तिथे या पहिल्या प्रकरणामध्ये कोणतं जीवन कौशल्य येईल, या पहिल्या प्रकरणामध्ये कोणता गाभा घटक मला तिथे लिहिता येईल, याचा सुद्धा तुम्हाला विचार करावा लागेल. हे पहिलं प्रकरण शिकवण्यासाठी किंवा आपण या पहिल्या प्रकरणामध्ये जे काही उपघटक दिलेले अ, आ, इ हे शिकवण्यासाठी मला हे शिकवण्यासाठी कोणती आधार प्रणाली, म्हणजे समजा मी जर हा उपघटक आहे, हा उपघटक मी चर्चा पद्धतीने शिकवला असेल, तर मला तिथे लिहावं लागेल की हा उपघटक जो आहे किंवा ज्याचं नाव आहे, साधारणतः आपण जे काही नाव देणार आहोत त्याला, ते मला मी चर्चा पद्धतीने तिथे शिकवलेला आहे. आ उपघटक जो आहे तो उपघटक मी कृतीद्वारे शिकवतो आहे, आणि ई उपघटक जो आहे तो मी एक ज्याला आपण काय म्हणतोय की प्रकल्पाद्वारे शिकवणार आहे. हे झाली तुमची आधार प्रणाली. म्हणजे आधार प्रणालीमध्ये तुम्हाला काय काय लिहायचं आहे, तुमच्या अध्यापन पद्धती कोणकोणत्या आहेत, तुम्ही काय कोणत्या अध्यापन पद्धती वापरणार, किंवा कोणतं शैक्षणिक साहित्य तुम्हाला वापरणार आहे, किंवा काय उपक्रम तुम्ही देणार आहात. कारण आजचं जे अध्यापन आहे ते अध्यापन ऍक्टिव्हिटी बेस्ड अध्यापन आहे, म्हणून इथे आपण उपक्रम हा सुद्धा आधार प्रणालीमध्ये तिथे घेऊ शकतो. आणि तो इथे तुम्ही नमूद करायचा आहे. आणि जेव्हा केव्हा तुम्हाला हा युनिट शिकवायला जायचा आहे, तेव्हा तुम्ही त्या पाठामध्ये या उपघटक शिकवत असताना तो तुम्हाला तिथे ती आधार प्रणाली तुम्हाला तिथे वापरावी लागणार आहे. आणि मग त्याचं नियोजन मी आधीच करून ठेवते, आणि मग त्या उपक्रमाच्या आधारावरती मी तो उपघटक जो आहे
तो मी विद्यार्थ्यांच्या समोर मांडणार आहे. जर हा हा जो उपघटक आहे हा जर मग मी इथे विविध ज्याला आपण काय म्हणतोय की गणितज्ञांची माहिती, मध्ये जर उपघटक असेल की विविध गणितज्ञांची माहिती, आणि विविध गणितज्ञांची माहिती हा जर माझा उपघटक असेल तर तो उपघटक शिकवत असताना मी त्यांना एक प्रकल्प इथे देते आहे आणि तो प्रकल्प जो आहे ती माझी इथे आधार प्रणाली असेल. आणि मग इथे शिक्षक कृती काय असणार आहे की शिक्षक काय करतो की प्रकल्प कसा राबवायचा याच्या संदर्भात विद्यार्थ्यांना माहिती देतोय आणि विद्यार्थी प्रकल्प कसा राबवणार आहे हे तिथे समजून घेणार आहे. कोणत्या गटामध्ये मला प्रकल्प राबवायचा या बाबींची तो माहिती देतोय. आणि म्हणून इथे ही जी आधार प्रणाली आहे किंवा उपक्रम जो आहे तो उपक्रम तुम्हाला इथे नोंद करणं आवश्यक आहे आणि त्या आधारे इथे विद्यार्थी कृती तुमची असणार आहे. शेवटचा जो आहे तो आहे मूल्यमापन. आता या मूल्यमापनामध्ये जर मी इथे प्रकल्प लिहिला असेल तर मूल्यमापन मला काय करायचंय, साकारिक असेल की आकारिक असेल? मूल्यमापन प्रकल्प जो आहे तो प्रकल्प साकारिक मध्ये येईल की आकारिक मध्ये येईल सांगा? आकारिक. आकारिक मध्ये येईल, बरोबर आहे. आता मला साकारिक साठी सुद्धा काही त्याच्यावरती प्रश्न ते विद्यार्थ्यांना आपण देऊ शकतो होमवर्क म्हणून, की हे जे प्रकल्प तुम्ही राबवलेले आहे या प्रकल्पामध्ये तुम्ही कसा राबवला ते लिहून काढा. अहवाल आपण देतो त्याचा लिहायला, रिपोर्ट रायटिंग त्याला देतोय. किंवा त्या प्रकल्पावर आधारित जर काही वार्षिक परीक्षेमध्ये जे काही प्रश्न विचारले जाऊ शकतात असे जे काही एक निबंधात्मक प्रश्न असतील किंवा असे जे काही ज्याला आपण काय म्हणतोय की एक उच्चस्तरीय प्रश्न असतील तर ते उच्चस्तरीय प्रश्न जर आपल्याला विद्यार्थ्यांना असाइनमेंट म्हणून देता आले तर ते मध्ये साकारिक मूल्यमापनामध्ये आपल्याला तिथे टाकता येईल की हे जे प्रश्न आहे हे आपण अंतिम परीक्षेमध्ये सुद्धा त्यांना विचारणार आहोत असं मला तिथे गृहीत धरता येतं. आणि म्हणून मूल्यमापन जेव्हा आपण करतो ते मूल्यमापन करत असताना सुद्धा आपल्याला आकारिक मूल्यमापन आणि साकारिक मूल्यमापन या दृष्टीने सुद्धा एक शिक्षकाला अभ्यास करणं किंवा या दृष्टीने सुद्धा शिक्षकाला नियोजन करणं अत्यंत तिथे गरजेचं असतं. आलं लक्षात? तर एवढे सगळे घटक नियोजनाच्या आराखड्यामधले हे जे काही कॉलम्स आहेत हे कॉलम्स जर तुमच्या समोर असतील तर घटक नियोजन तयार करायला तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही. याच्यातले प्रत्येक मुद्दे मी तुम्हाला सांगितलेले आहेत. घटक म्हणजे काय तर सारखा असणारा आशय त्याला आपण घटक म्हणतो. ते एका प्रकरणात असेल, दुसऱ्या असेल, तिसऱ्या असेल किंवा चौथ्या असेल. किंवा तुम्ही जेव्हा इंटर्नशिप मध्ये जाणार तेव्हा कदाचित एका आठवड्यामध्ये जर तुम्हाला चाचणी घ्यायची असेल आणि एका आठवड्यामध्ये 2च प्रकरण शिकून झाले असते तर त्या 2 प्रकरणावर सुद्धा तुम्हाला घटक नियोजन तयार करता येतं. असं नाही की 4च झाले पाहिजे. ते तुमच्या त्या वेळच्या किंवा त्या प्रसंगाला अनुरूप तुम्हाला तितके घटक तुमच्या त्या घटक चाचणीमध्ये घेता येऊ शकतात. आणि म्हणून 1 असेल, 2 असेल, 3 असेल, 4 असेल तर असे घटक घेऊन तुम्हाला तुमची चाचणी तिथे तयार करायची असते. आणि जेवढे तुमचे ते प्रकरण शिकवायला जेवढ्या तुम्हाला तासिका लागल्यात त्या संपूर्ण तासिका तुम्हाला घटक नियोजनामध्ये तिथे आणता येतात. आणि मग प्रत्येक घटकाचं उद्दिष्ट, प्रत्येक घटकाची अध्ययन निष्पत्ती, प्रत्येक घटकाचं जीवन कौशल्य, प्रत्येक घटकावर आधारित गाभा घटक कोणतं मला साध्य करायचंय, प्रत्येक घटकासाठी कोणते उपक्रम मला राबवायचे, प्रत्येक घटकासाठी कोणतं शैक्षणिक साहित्य मला वापरायचंय आणि त्या शैक्षणिक साहित्याच्या किंवा त्या उपक्रमाच्या आधारावरती मी आता अध्ययन अनुभव कसे देणार आहे हे सुद्धा इथे नमूद करणं तुम्हाला अत्यंत गरजेचं असतं. आणि म्हणून इथे हा जो अध्ययन अनुभवाचा भाग आहे हा अध्ययन अनुभवाचा भाग हा जो असतो हा शेअरिंगचा भाग असतो, हा आदान प्रदानाचा भाग असतो, हा कम्युनिकेशनचा भाग असतो. आणि म्हणून अध्ययन अनुभव जे आहे ते शिक्षक आणि विद्यार्थी या दोन्ही मिळून करायचा असतो. आणि म्हणून अध्ययन अनुभवाचे 2 भाग शिक्षक काय करणार आहे आणि या शिक्षकाच्या कृतीला विद्यार्थी काय त्याला अँटी कृती किंवा अँटी ऍक्टिव्हिटी देणार आहे. या बाबतीत आपलं शेअरिंग घेणं तिथे अत्यंत गरजेचं आहे. आणि शेवटचा मुद्दा आहे मूल्यमापनाचा, ज्याच्यामध्ये साकारिक मूल्यमापन आणि आकारिक मूल्यमापन
हे दोन्ही मूल्यमापन आपल्याला तिथे घ्यायचे आहेत. आता प्रत्येक वेळेला साकारिक मूल्यमापन येईलच असं नाही, पण जर येत असेल त्याच्यावरती जर तुम्हाला प्रश्न जर काढता येत असतील तर ते तुम्ही अंतिम चाचणीमध्ये जेव्हा जर आपण काय म्हणतो की एक घटक चाचणी जी आहे ती घटक चाचणी ऍक्च्युअली साकारिक मध्ये येत नाही, पण आपण जर प्रश्न त्या पद्धतीचे तयार केले तर ते प्रश्न जे आहे ते प्रश्न आपण साकारिक मध्ये तिथे लिहू शकतो. तर अशा पद्धतीने हा घटक नियोजनाचा आराखडा मी तुमच्या समोर मांडलेला आहे. याच्यावर काही कोणाला विचारायचं असेल तर विचारा. ठीक आहे मॅम, आय हॅव अ क्वेश्चन. हॅलो मॅम. बोला. हा, आय हॅव अ क्वेश्चन. मला एक प्रश्न होता की ते तुम्ही जे 10 गाभाभूत घटक सांगितले होते ना, तर त्यामध्ये तुम्ही भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास हे एक गाभाभूत घटक मध्ये सांगितलेला आहे. तर जर आपल्या मेथड मी सांगितलेलं नाहीये बेटा, ते मी ते ऑलरेडी आहे. मी नाही तयार केले, ते तुमच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आलेले आहे. हो मॅम, त्यामध्येच आहे. ते जे सांगितलेलं आहे की भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास हे गाभाभूत घटक मध्ये आलेला आहे. तर जर आपली मेथड मॅथ्स आहे तर त्यामध्ये त्याचा यूज तर नाही होऊ शकत ना? नाही होऊ शकत नाही. सगळ्या 10 गाभाभूत घटकाचा यूज प्रत्येक युनिट मध्ये होईल असं नाही ना. म्हणजे कंपल्शन नाही आहे ना की जेवढे 10 गाभाभूत घटक त्याच्यामध्ये या 10 गाभाभूत घटकांपैकी तुम्ही आता विद्यार्थी फक्त गणितच शिकतो का? नाही. विद्यार्थी फक्त गणितच शिकतो का? नाही मॅम. मग हा जो स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास, हा इतिहासामधून तो शिकू शकतो. हो, बरोबर आहे की नाही? हो. म्हणजे तो जे काही विषय शिकतो आहे ते विषय शिकत असताना हे जे हिडन जे काही त्याच्यामध्ये येणं आवश्यक आहे ते हिडन दिसत नाही, दुःख नाहीये, पण ते त्याच्यामध्ये येणं आवश्यक आहे. कारण आपलं जे शिक्षण पद्धती आहे ती शिक्षण पद्धतीचा मुळात एक उत्कृष्ट नागरिक तयार करणं हा आहे. बरोबर आहे? आपल्या शिक्षणाचं ध्येय काय आहे? जबाबदार नागरिक, उत्कृष्ट नागरिक, असंच आहे ना? आहे की नाही? बरोबर आहे. फक्त अर्निंग करणे एवढाच भाग आहे नाही. बरोबर आहे? आणि म्हणून मग 10 गाभाभूत घटक आहेत. गाभाभूत म्हटलेलं त्याला बेसिक म्हटलेलं आहे. ही आज मी तुम्हाला सांगते आहे वैज्ञानिक मनोभावाची रुजवणूक हा जो घटक आहे. एक उदाहरण मी तुम्हाला देते आणि 5 मिनिटात संपवते. आता ही जी वैज्ञानिक मनोभावाची रुजवणूक आहे बघा, मी कुठले तुम्हाला ज्याला आपण काय म्हणतोय की मी एक फक्त उदाहरण तुम्हाला देते आहे, त्याच्यावरती मी माझं कमेंट करत नाही. लक्षात घ्या, कारण आपल्यामध्ये 2-4 एक शाळा तिथे कॉलेजेस इन्व्हॉल्व झालेले आहेत म्हणून सांगते. वैज्ञानिक मनोभावाची रुजवणूक हा एक गाभाभूत घटक आहे. आपण विज्ञान किती वर्ष शिकतो आहोत? एक माझा प्रश्न आहे. आता तुम्हा विद्यार्थ्यांना आहे, तुम्ही त्याच्यावरती चिंतन करा. एक विज्ञानाचे जर विद्यार्थी असतील, MSc असेल, BSc चे विद्यार्थी आहेत, किती वर्षापासून तुम्ही विज्ञान शिकतात? पहिल्या वर्गापासून तुम्ही विज्ञान शिकतात. बरोबर आहे? हो की नाही? आता MSc झालेला विद्यार्थी फिजिक्स मध्ये MSc आहे, गणितामध्ये MSc आहे, केमिस्ट्री मध्ये आहे, बायोकेमिस्ट्री आहे, संगणकामध्ये आहे, सायन्स मध्ये आहे, टेक्नॉलॉजी मध्ये MSc आहे. ठीक आहे? तरीही तो किंवा एक डॉक्टर आपण म्हणूया, इंजिनियर आपण म्हणूया, तरीही आपल्याला असे उदाहरणं अजूनही दिसतात की जे आपण काय म्हणतोय अंधश्रद्धेवरती जीवन जगत आहेत. लक्षात घ्या मी काय सांगते. हो की नाही? येस मॅम. दिसतात अशी उदाहरणं. हो. मग ही वैज्ञानिक मनोभावाची रुजवणूक अजूनही त्यांच्यामध्ये झाली नाही का? हो, झाली की नाही? शंका आहे की नाही? हो मॅम, झाली. मग जर वैज्ञानिक मनोभावाची रुजवणूक जर त्याच्यामध्ये झाली असेल तर तो आज अंधश्रद्धेकडे का वळतो?
अभी नहीं मैडम. हा? विचार करा याच्यावरती. विज्ञानाचे विद्यार्थी, मी पण विज्ञानाचीच आहे, मॅथ्सचीच आहे. ह्याच्यावरती तुम्ही विचार करा की का होत नाहीये. कारण आपण त्यांना पहिल्या वर्गापासून, जेव्हा तो वर्गात विद्यार्थी असतो तेव्हापासूनच त्याच्या मनामध्ये हे सगळी रुजवणूक आपल्याला करायची. रुजवणूक म्हटलेलं आहे, तो शब्द काय आहे? आणि मनोभावाची. विज्ञान त्याला शिकायचंच आहे, विज्ञान त्याला शिकायचंच आहे, विज्ञानाचे नियम त्याला शिकायचेच आहे. त्याला न्यूटन शिकायचं आहे, त्याला आपण काय म्हणतो, काय म्हणतात आपल्याला, की सगळे लॉज शिकायचे, सगळं शिकायचंय. त्याच सोबत मनोभावाची रुजवणूक. विज्ञान मीन्स सत्य, विज्ञान मीन्स माझ्या समोर असलेलं प्रत्यक्ष जे काय असेल, एखादं कंटेंट असेल, एखादं दृश्य असेल, एखादा प्रसंग असेल, जे सत्य माझ्या समोर आहे ते सत्य म्हणजे विज्ञान. बरोबर आहे? मग विज्ञान म्हणजे जर सत्य आहे तर मग सत्यमध्ये अंध कुठून आलं? सत्यमध्ये अंध येईल का? ते तर दृक असायला पाहिजे ना, आहे की नाहीये? हो मॅम. आणि म्हणून इथे वैज्ञानिक मनोभावाची रुजवणूक जर तुम्हाला करायची असेल तर विज्ञान शिकवता शिकवता, इतिहास शिकवता शिकवता, भूगोल शिकवता शिकवता त्याच्यामधली अंधश्रद्धा कशी नाहीशी होईल त्याच्यावर जर मी त्याला काहीतरी उदाहरणं देत असेल, त्याच्यावर जर मी काही त्याच्यावरती प्रयोग करत असेल, किंवा ज्याला आपण काय म्हणतोय की त्याच्या ते बिंबवत असेल, तर मला म्हणता येईल की वैज्ञानिक मनोभावाची रुजवणूक हे हा जो गाभा आहे आपल्या शिक्षणाचा गाभा, बेस, शिक्षणाचा गाभा आहे तो, आहे की नाही आहे? मला एक थोडस डिफिकल्टी म्हणजे वाटते की आपण जेव्हा म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन जेव्हा रुजवतो तर आपण विज्ञान सोबत रुजू शकतो, पण समजा आता इतिहास राहिला तर भूगोल किंवा असे वेगळे सब्जेक्ट राहिले तर ते त्याचा बेस घेऊन आपण कसं काय करावं त्याच्यामध्ये, म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन कसा काय? तुमच्या विज्ञानाचे शिक्षक किंवा तुम्ही जेव्हा युनिट त्याचं तयार कराल किंवा पाठ तयार कराल, तेच सांगते ना मी की त्याच्यासाठी शिक्षकांना विचार करावा लागतो की मी कसं आणायचं. आता 1857चा लढा जेव्हा मी तिथे शिकवतेय, त्याची कारणं जेव्हा मी शिकवते आहे, तेव्हा फक्त भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास हा एक तर गावाभूत घटक मी तिथे घेतेच आहे, पण तिथे वैज्ञानिक मनोभावाची रुजवणूक कशी विद्यार्थ्यांमध्ये करता येईल, विज्ञान काय सांगतं आपल्याला की ते का घडलं असावं, ह्या काच जेव्हा तो इथे उत्तर शोधतो. इथे अंधश्रद्धा नाहीशी करणे म्हणजेच फक्त विज्ञान नाहीये, काच उत्तर शोधणे म्हणजे विज्ञान. किंवा त्यांनी कोणतं म्हणजे कोणते शस्त्र वगैरे वापरले तो पण एक विज्ञानाचाच भाग आहे. जे काही शस्त्र वापरले असतील किंवा जे काही त्या काळामध्ये ते काही विज्ञान उपलब्ध असेल, म्हणजे एक प्रिन्सिपल आपण म्हणतो, विज्ञान म्हणजे प्रिन्सिपल, तुम्ही जे असतं तुमच्या ते प्रिन्सिपल ठेवून तुम्ही मांडणे कोणती पण गोष्ट एक्सप्लेन करणे. बरोबर आहे ना. विज्ञान मीन्स तुमचं जे काही तुम्ही मांडता ते मांडत असताना तार्किक दृष्टिकोन तिथे असायलाच पाहिजे तुमचा. अच्छा, बरोबर. तर्काधिष्ठित दृष्टिकोन असायला पाहिजे. तर ह्या दृष्टीने सुद्धा तुम्हाला तिथे विचार करावा लागतो. आलं लक्षात? ठीक आहे, शेअरिंग बंद करते. आलं लक्षात सगळ्यांच्या? की आणि हा जो घटक नियोजनाचा जो भाग आहे, आता ह्याच्यावरती जर मी लेक्चर घेतलं तर ते खूप सारं लेक्चर मला घेता येईल, पण तुमचं महत्वाचं होतं मला घटक नियोजनाचा आराखडा. आता तुम्हाला काय करायचं की ह्या घटक नियोजनाचा आराखडा तुमच्या वहीमध्ये तुम्ही उतरवून घेतला असेल, सगळ्यांनी उतरून घेतला किंवा तुम्ही फोटो जरी काढून घेतला तुमच्या मोबाईल मध्ये तरी तुमच्या फोटोमध्ये तो येईल. ठीक आहे. आणि ह्याच्यावर आधारित आता तुमच्याकडे कुठलंही जे काही पुस्तक असेल, 8वीचं असेल, 9वीचं असेल, 5वीचं असेल, 6वीचं असेल, 7वीचं असेल, त्याच्यातले 2-3 प्रकरणं घ्यायचे किंवा 2-3 धडे घ्यायचे. ते 2-3 धडे या आराखड्यामध्ये कसे बसवायचे हे तुम्ही बघा. हे तुमच्यासाठी आज असाइनमेंट. समजलं? आज तुम्हाला एवढं करायचं आहे.
आणि विचार करा की याच्यामध्ये मला कुठलं जीवन कौशल्यांचं कुठलं गावाघटक आणायचं आहे, कुठलं उद्दिष्ट त्याच्यामध्ये यायला पाहिजे, कुठली अध्ययन निष्पत्ती त्याच्यामध्ये मी मला बसवायची आहे, शिक्षक कृती मला कोणती लिहावी लागणार, विद्यार्थी कृती मला कोणती लिहावी लागणार, मूल्यमापन मला कसं करायचं आहे. तुम्ही 2च प्रकरणं घ्या, 4 नाही घेतले तरी चालते, 2 प्रकरणं घ्या, 2 धडे घ्या, त्याच्यावर आधारित एक 4-5 ज्याला आपण काय म्हणतो की तासिकांची एक घटक नियोजन तयार करा. ठीक आहे. आणि ते घटक नियोजन मी एक सॅम्पल म्हणून माझं घटक नियोजन घेईल. त्या घटक नियोजनावर आधारित आपण एक संविधान तक्ता तयार करून घटक चाचणी कशी तयार करायची याच्यावरती आपण उद्या चर्चा करूया. ओके ओके. काही प्रश्न असतील तर तुम्ही मला पुन्हा उद्या सुद्धा विचारू शकता. काही प्रश्न असतील तर उद्या सुद्धा तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. ओके मॅम. हो बंद करते. ठीक आहे. ओके लिहू मी.